या कथेचं आयोजन नियोजन समस्त जीवनगंगा मित्रमंडळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं करण्यात आलेलं आहे। आता सुंदर शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आज 7 दिवस आपल्याला गायनाची अनमोल अशी साथ आपले नंदकुमार शिहिरे, आगर सायगावकर, सिंतवादक नंदभोना या ठिकाणी धन्यवाद। बुलबुल वाजून आपल्याला या ठिकाणी कथेमध्ये रस बनवणारे आमचे हरिभक्तपरायण गौरव महाराज नालेगावकर, तबला वादक आमचे संभाजी महाराज डुकरे तिडीकर, पॅड वादक हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव, गायनाची साथ या ठिकाणी आज ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे हरिभक्तपरायणचे जानराव महाराज। त्याचप्रमाणे सुंदर एकाहून एक सुंदर पात्र झाकी जे बनवणार आहेत आमचे हरिभक्तपरायण विनायक महाराज जाधव। आणि आपली संपूर्ण कथा लाईव्ह चालणार आहे। आपल्या श्री सिद्ध गणेशा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलचं प्रेक्षेपण नारायण भाऊ चव्हाण या ठिकाणी करत आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे श्री सिद्ध गणेशा, आपल्या गणपती बाप्पाच्या नावावरून। आणि आपल्या हातामध्ये ही कथा जेव्हा पाहायची असेल फक्त गणेश श्री सिद्ध गणेशांना आपल्याला कधीही या ठिकाणी पाहता येईल। अजरामर या ठिकाणी कथा यूट्यूब मध्ये राहणार आहे आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे कथा श्रवण करत आहे सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद। सुंदर यांची साऊंड सिस्टीम आहे विशाल मंडप पानवी खुर्द, त्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आणि कथा श्रवण करण्याकरता उपस्थित झालेले समस्त जीवनगंगा कॉलनी आणि परिसरातील वैजापूर नगरीमधील सर्वच भाविक भक्त सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या रामप्रभूंच्या चरणी या ठिकाणी वंदन करूया। आणि मध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर 2-5 मिनिटं त्या भगवंताचं 2-5 मिनिटं नामस्मरण करूया। कारण हनुमंतरायांचा आज जयंती महोत्सव आहे आणि हनुमंतरायांनी ज्या नामाचं भजन केलं त्या रामप्रभूंचं भजन केलं त्याच रामप्रभूंचं नामस्मरण 2-5 मिनिटं या ठिकाणी करूया। प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड नामस्मरण करायचं। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम।
हनुमान की जय। जय जय श्री सीताराम। श्रीराम। मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंची ही रामकथा, कलिमल हरिणी भवताप विनाशिनी असणारी ही ज्ञानगंगा, ही भक्तिगंगा आपल्या जीवनगंगा कॉलनीमध्ये आजपासून 7 दिवस या ठिकाणी आजपासून 7 दिवस या ठिकाणी आपला कार्यक्रम चालू राहणार आहे। कथेचा आनंद आपल्याला या ठिकाणी लुटायचा आहे। आज कथेचा प्रथम दिवस 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। चरित रघुनाथस्य शतकोटि प्रवेस्तरा एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं। मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंची रामकथा, कलिमल हरिणी भवताप विनाशिनी असणारी ही ज्ञानगंगा भक्तिगंगा आजपासून 7 दिवस या जीवनगंगा कॉलनीमध्ये हे ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे। आपल्या सर्वांना मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, हनुमंतरायांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे। आणि म्हणून आपण या धर्म मंडपामध्ये येऊन विराजमान झालेलो आहोत। आज कथेचा प्रथम दिवस कार्यक्रम, पहिला दिवस म्हणजे आज जोडाजाडीचा दिवस। जोडाजाडीचं म्हणजे सगळ्यांना सुतात आणण्याचा दिवस असतो। आजचा पहिला दिवस सुतात आणण्याचा दिवस आहे। पहिल्या दिवशी कोणी सुतामध्ये राहत नाही। कितीही त्या ठिकाणी पाऊस झालेला असेल, वापसा झालेला असेल आणि पेरणीला धरायचं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठरवलं सकाळी 7ला पेरायला धरायचं। सगळं बियाणे आणून ठेवलं, रात्री जेव्हा बैलांना रात्रीचं वैरण त्या ठिकाणी टाकून ठेवलेली, सगळी तयारी करून ठेवलेली आहे। गेला शेतामध्ये 7 वाजता बैल सोडले, येठण घेऊन गेला, आऊत येटलं आणि धरली ना चौफण, चाड लावलं, धरलं ना पेरायला। जेव्हा त्या ठिकाणी पेरणी सुरू झालेली तेव्हा त्याला कळालं 1 तास आणल्यावर आऊत सुतामध्ये नाही, आऊत सुतामध्ये नाही। म्हणून त्याने बैल दिले बांधावर सोडून चरायला। चौफणीचं चाड काढून घेतलं, चौफण उलटी केली, जिथं जू बांधले जात असतो तिथं त्याने सुतळी बांधली। हा फण सुतात आहे का, तो फण सुतात आहे का, 4 फण, हा मग इकून पाचर ठोक, तिकून पाचर ठोक। सकाळी 7ला पेरायला धरायचं होतं, पण असं झालं की चौफण सुतामध्ये येता येता त्याला 2 वाजले आणि कुठं 2 वाजता पेरायला त्याने धरलं। आजचा पहिला दिवस म्हणजे चल रे दादा, चल रे मामा, चल रे काका, चल ग आजी, चल ग बाई, चल ग ताई। आज सगळ्यांना एकत्रित आणावं लागत असतं, कारण आतापर्यंत कोणीच कोणामध्ये नसतं। मंडपवाला वेगळीकडे, कथाकार कुठेतरी, कलाकार कुठेतरी, हा त्यांना एकत्रित आणावं लागत असतं। आणि एकत्रित आणण्याकरता आपला हा कार्यक्रम, आणि आजपासून या ठिकाणी सर्व एकत्रित आले। उद्यापासून आपला ठरलेला वेळ 7 ते 10 या वेळामध्ये रोज या ठिकाणी कथा, आपल्याला आनंद या ठिकाणी लुटायचा आहे। मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंची ही रामकथा भगवान परमात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आजपासून चालू झालेली आहे।
आज कार्यक्रमाचा प्रथम दिवस. आपल्या बऱ्याच वेळेस या ठिकाणी कथा श्रवण केलेली आहे, भागवत कथा ऐकली, शिवपुराण कथा ऐकली. बऱ्याचशा कथा, कारण वैजापूर नगरी एवढी धार्मिक नगरी आहे. दर 2 महिन्याला 3 महिन्याला कथा असते, दर 2-3 महिन्याला कथा असते. आपल्याला का आनंद लुटता येतो, कथाचा आनंद या ठिकाणी घेता येत असतो. खरोखर आपण वैजापूरकर नगरी भाग्यवान आहोत. चला रामकथेकडे प्रवेश करूया. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं रामायण आपण ऐकणार आहोत. कारण रामायण जरी म्हणलं, रामायण शतकोटी अपारा, रामायण 100 कोटी आहेत. किती आहेत? 100 कोटी. रामायण शतकोटी अपारा. रामायण म्हणा, रामकथा म्हणा, आणि त्याचं जर चिंतन करायचं ठरवलं तर 100 कोटी रामायण, 100 कोटी. त्या रामकथेमधले रामायणामधलं नेमकं कोणतं रामायण आपण ऐकणार आहे, कोणती कथा आपण 7 दिवस ऐकणार आहे, तर ज्या कथेचं रसपान आपण या ठिकाणी करणार आहोत. रामचरितमानस कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची आहे. या ग्रंथाचं नाव आहे श्री रामचरितमानस. 3 शब्द आहे. एक आहे राम, एक आहे चरित, आणि तिसरा आहे राम. आपल्याला रामापर्यंत पोहोचायचे, पण स्टेप बाय स्टेप जायचं. सगळ्यात पहिल्यांदा मानस पवित्र करावं लागतं. मानस म्हणजे काय? मानस म्हणजे मन. मन के हार है, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम सो, मन ही करत फजीत. मन के हार है, मन के जीते जीत. रामायणामध्ये राम प्रभूला त्या ठिकाणी आपल्या आणि हृदयामध्ये जर धारण करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मानस पवित्र करावं लागत असतं. मानस म्हणजे मन. कारण आतमध्ये राम प्रभू बसलेलेच आहे की नाही? माऊलींची ज्ञानेश्वरी बघा. तैसा हृदयामध्ये मीरा असता सर्व सुखाचा आराम, परिभ्रांती से कामो विषयावरी. आपल्या अंतकरणामध्ये राम भगवान बसलेले असता हृदयामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांती शिकामू विषयावरी. आपल्या अंतकरणामध्ये आणि राम बसलेले, पण त्या राम प्रभूला पाहण्याकरता आपल्याला मन पवित्र करावं लागेल. मन पवित्र. कारण की जोपर्यंत मन पवित्र होत नाही तोपर्यंत राम भगवान आपल्याला दिसणार नाही ना. मानस म्हणजे मन पवित्र करायचं. मानस शब्द आपण ऐकला की आपल्याला, आणि कैलास मानस सरोवर नाव आठवतं का नाही? कैलास मानस सरोवर. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा आमच्या करता हे रामायण रूपी, रामकथा रूपी मानस सरोवर तयार केलेले. कैलासामध्ये जर आपण पाहिलं तर मानस सरोवर, कैलास मानस सरोवराचं जर चिंतन केलं तर ते चीनच्या ताब्यामध्ये असल्यामुळे आपल्याला तिकडे सहजासहजी जाता येत नाही. जायचं म्हणलं तर शरीर अतिशय त्या ठिकाणी तंदुरुस्त पाहिजे. BP असेल नो एंट्री, शुगर असेल नो एंट्री, राहत आंधळ
नो एंट्री. चक्कर येता कधी मध्ये नो एंट्री. पोटदुखी नो एंट्री. आपल्याला जर मानस सरोवरामध्ये जायचं असेल तर आपलं शरीर त्या ठिकाणी तंदुरुस्त पाहिजे, पूर्ण तंदुरुस्त. जोपर्यंत शरीर तंदुरुस्त आहे आपल्याला कधी मानस सरोवराला जाता येईल. पहिली गोष्ट आहे शरीर तंदुरुस्त पाहिजे. दुसरी गोष्ट तिकडे जायचं असेल कैलास मानस सरोवराला तर पैसा पाहिजे, धन पाहिजे. ते काही 200 आणि 1000 आणि 500 रुपयामध्ये होणारा देव नाही. तिकडे जर जायचं असेल तर ते चीनच्या ताब्यामध्ये व्हिसा बनवावा लागतो. तिकडे जाण्याकरता तुम्हाला कमीत कमी 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसाही पाहिजे, शरीरही तंदुरुस्त पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला तिकडे जाण्याकरता मोकळा वेळ सुद्धा पाहिजे. नाही तर पैसा कमी का आपल्याकडे, कोटीने रुपये ना. पैसा कमी नाही, शरीरही तंदुरुस्त आहे देवाच्या कृपेने. पण आपण गेलो का नाही ना गेलो. पैसाही आहे, शरीरही तंदुरुस्त आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट महिनाभर आपल्याला वेळ काढावा लागणार आहे. 20 दिवस 22 दिवस 25 दिवस कमीत कमी तेवढा वेळ काढावा लागणार आहे. वेळ सुद्धा लागणार आहे. अहो वेळ तर आपल्याकडे भरपूर आहे, पैसा पण आपल्याकडे भरपूर आहे, आपल्याकडे शरीर सुद्धा तंदुरुस्त आहे. पण तरी आपण गेलो नाही. का माहितीये का? आपल्याला भोले बाबांनी बोलवलं नाही. भोले बाबाची कृपा नाही ना. कैलास महाराज सरोवर भोले बाबाचं आहे, भोले बाबांचं घर आहे, भोले बाबांचं त्या कैलासामध्ये वास्तव्य आहे. आणि म्हणून त्या कैलास मानस सरोवरामध्ये जर जायचं असेल तर आपल्यावर भोले बाबाची कृपा झाली पाहिजे. जोपर्यंत भोले बाबा आपल्याला बोलवित नाही तोपर्यंत आपल्याला मानस सरोवरला एंट्री मिळत नाही, आपल्याला जाता येत नाही. भगवंताची कृपा होणं महत्वाचं आहे, भगवत कृपा. तसं आपल्याला जेव्हा मानस सरोवरचा विचार केला तर त्या कैलास मानस सरोवरामध्ये अतिशय थंडगार पाणी आहे. एवढा बर्फाळ प्रदेश आहे, एवढा बर्फाळ प्रदेश आहे, एवढा बर्फाळ प्रदेश आहे, एवढा बर्फाळ प्रदेश आहे का तिकडं मायनस टेम्परेचर आहे. शरीर तंदुरुस्त पाहिजे. आणि मायनस टेम्परेचर असल्यामुळे एवढी भयंकर थंडी आहे. तिकडे जाण्याकरता एवढ्या आटाटी आहे. पण गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी एक रामकथा रूपी मानस सरोवर तयार केलं. या मानस सरोवराकडे जाण्याची गरज पडत नाही. हे मानस सरोवर तुमच्याकडे येतं. बघा ना आपल्या जीवनगंगामध्ये आलं ना, आजपासून 7 दिवस हे मानस सरोवर तयार झालेले. भागवत कथा गंगा आहे, रामकथा गंगा नाही, रामकथा सरोवर आहे. काय आहे? सरोवर आहे, सरोवर. आणि यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी येऊन आपलं जीवन धन्य करून घ्या, जीवन कृतार्थ करून घ्या. या सगळ्यांनी कोणी निमंत्रणाची वाट पाहू नका, कोणी फोन करील आपल्याला बोलवेल याची वाट पाहू नका. सगळ्यांनी या. हातातले काम बाजूला टाका, हातातले काम बाजूला तुम्हाला सारावेच लागतील. कारण असं कोणीच नाहीये की आता सगळेच काम संपले, असं कधीच होत नाही. जरी उन्हाळा चालू झाला तरी कोणाच्या कुरड्या, सखुबाईच्या कुरड्या, भाऊबाईच्या खारुड्या चालूच आहे ना. कितीही त्या ठिकाणी उन्हाळा असला, सुट्ट्याचे दिवस असले तरी कुरड्या, पापड्या, खारुड्या काही ना काही प्रत्येकाला त्या ठिकाणी काम आहे. प्रत्येक जण व्यस्त आहे. पण तरी सुद्धा हातातले काम बाजूला सारून या सरोवरामध्ये स्नान करण्याकरता, जीवन धन्य करून घेण्याकरता यारे यारे लहान थोर सगळ्यांनी या. आणि या रामकथा रूपी मानस सरोवरामध्ये जीवन स्नान करून आपलं जीवन धन्य करून घ्या. मानस सरोवर या ठिकाणी 7 दिवस आता सगळ्यांकरता तयार झालेले आहे. सरोवर म्हणलं का आपल्याला लगेच त्या ठिकाणी 4 कोपरे दिसतात का नाही? चौकोनी दिसतात सरोवर. तसं रामचरित मानस रूपी सरोवर सुद्धा त्याला 4 घाट आहे.
चार घाटावर चार कथा चालू आहे. एक ज्ञानाचा घाट आहे, एक भक्तीचा घाट आहे, एक कर्माचा घाट आहे, एक शरणागतीचा घाट आहे. चार घाट आणि याला पायऱ्या सुद्धा आहेत. पायऱ्या म्हणजे 7 पायऱ्या आहे. 7 पायऱ्या म्हणजे रामायणामध्ये 7 कांड आहे. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, लंकाकांड, उत्तरकांड, 7 कांड या ठिकाणी आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी आणि रामायण रूपी त्या ठिकाणी रामकथा रूपी मानस सरोवर तुमच्या आमच्याकरता सगळ्यांकरता या ठिकाणी मोकळं केलेले. सगळ्यांनी या आणि जीवन कृतार्थ करून घ्या. गोस्वामी तुलसीदासजी महाराज या रामचरित मानसचा त्या ठिकाणी शुभारंभ करतात. कोणताही ग्रंथ प्रारंभ करत असताना आदौ पूज्यो विनायका, गणपती बाप्पाला मंगलाचरण करण्याची परंपरा आहे, पद्धती आहे. आणि अपवाद गोस्वामी तुलसीदासजी महाराज सुद्धा राहिले नाही. कारण शास्त्राने सांगितलेले आदौ पूज्यो विनायका, गणपती बाप्पाचं मंगलाचरण प्रत्येक कार्याच्या प्रारंभी हे करायलाच पाहिजे. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा आपापलं जेव्हा वाङ्मय वेगवेगळे तयार केले त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं मंगलाचरण केलेले. गाये गणपती जगवंदन, गाये गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी वाङ्मय तयार केलं. भरपूर मोठं वाङ्मय तुलसीदासजी महाराजांचं. जेव्हा वाङ्मय तयार करायला सुरुवात केलेली आहे, गाई गणपती जगवंदन, सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पाचं मंगलाचरण त्या ठिकाणी करण्यात आलं. गणपती बाप्पाचं मंगलाचरण जेव्हा प्रारंभ झालेलं आहे, आपणही बघा ना, घरामध्ये एखादं कार्य असेल, लग्न असेल, सगळ्यात पहिल्यांदा पत्रिका जरी छापायची असली तरी श्री गणेशाय नमः म्हणली हितून तिथून पुढे पत्रिका छापायला प्रारंभ करतो. गणपती बाप्पाला वंदन. गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी गणपती बाप्पाला वंदन सगळ्यांनी केले. तुलसीदासजी महाराज सुद्धा अपवाद राहिले नाही. वर्णानामर्थ संघाना रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तार वन्दे वाणी विनायक. वर्णानां अर्थ संघानां रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. वाणी म्हणजे सरस्वती, विनायक म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला आणि सरस्वती मातेला त्या ठिकाणी वंदन केल्यानंतर भवानी शंकरो वंदे
श्रद्धा विश्वास रूपिणो ताभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वर भवानी शंकर वंदे म्हणून भोले बाबाला आणि माता पार्वतीला त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी वंदन केलेलं आहे. सगळ्यांचं मंगलाचरण गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी एवढं सुंदर मंगलाचरण केलं, एवढं सुंदर मंगलाचरण केलं. जेव्हा 9 दिवसाची रामकथा होत असते, पहिले 2 दिवस मंगलाचरणामध्ये त्या ठिकाणी जात असतात. पण आपल्याकडे सप्ताह करण्याची परंपरा आहे. 7 दिवसाची कथा. खरं तर रामकथेची परंपरा ही 9 दिवसाची आहे. किती? 9 दिवसाची परंपरा आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सप्ताह करतात आणि सप्ताहामध्ये रामकथा होते म्हणून 7 दिवसाची त्या ठिकाणी कथा आयोजित केली जाते. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी हे रामायण लिहिलेले कशा करता लिहिलं? स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता भाषाणि बाधमति मंजुलमातनो निजगिरा पावन करण कारण राम कथा तुलसी कहो. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी आपल्या मनाला उपदेश देण्याकरता ही रामकथा सांगितलेली. स्वतःच्या मनाला उपदेश देण्याकरता लिहिलेली रामकथा जगत कल्याणाची कथा बनली, विश्व कल्याणाची कथा बनली. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं रामायण प्रारंभ झालं. रामचरितमानस ग्रंथ शुभारंभ झाला. मंगलाचरण करण्याचे त्या ठिकाणी जेव्हा मंगलाचरण सुरू झालेले, अयोध्याला वंदन. अयोध्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणाला वंदन करावं? राजा दशरथांना का? नाही, त्यांच्या पोटी देव जन्माला आला. रामप्रभूंचं वंदन करावं. पण नाही, त्यांचं पाप आहे ना तिथं. कोणाचं मंगलाचरण करावं? सोडलं त्या ठिका देवाला दशरथांना. मग बांधाऊ आवाध पुरी अतिपावन सरजु सरे सकले कलुषण अयोध्याला बंधव कौसल्या दिशी प्राची. कौसल्या मैयाला वंदन. पूर्व दिशा प्राची म्हणजे पूर्व दिशा. कौसल्या रूपी पूर्व दिशेला वंदन. का? पूर्व दिशेलाच का? तर पूर्व दिशेला सूर्योदय होत असतो म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंचा सूर्य या कौसल्या मैयाच्या पोटी जन्माला आला म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूंच्या माईला आईला पूर्व दिशा म्हणलेले. बंधू कौसल्या दिशी प्राची. राजा दशरथांना वंदन, राम प्रभूला वंदन. एवढे वंदन आहे. अयोध्याच्या गल्ल्यांना वंदन. अयोध्यामध्ये राहणारे पशु पक्षी जलचर सगळ्यांना वंदन. किड्यांना वंदन, ब्राह्मणांना वंदन, दुष्टांना वंदन, पाप्यांना वंदन, डाकू असेल त्यांना सुद्धा वंदन. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सगळ्यांना वंदन केले. पण चला, जसं या धर्म मंडपामध्ये विराजमान होऊन आपण रामकथेचं रसपान करत आहोत, तसं एक पवित्र जागा त्या ठिकाणी सांगितलेली आहे कथा श्रवण करण्याकरता. त्या जागेचं नाव आहे प्रयागराजची भूमी. कोणती भूमी? प्रयागराजची भूमी. जसं वेणी सगळ्यांना माहिती आहे, केसाची घातलेली वेणी. त्या वेणीकडे जर लांबून पाहिलं ना पाठीमागून तर केसाच्या 2 लाईन दिसतात. किती दिसतात? 2. पण असतात किती? त्यालाच वेणी म्हणतात. जिथं दिसायला 2 आणि असायला 3 आहे त्याला वेणी म्हणलं जात. या त्रिवेणी संगमाला सुद्धा वेणी नाव पडलेले. 3 एका ठिकाणी आलेले आहे. गंगा मैया, यमुना मैया 2 प्रगट रूपाने आहे आणि एक गुप्त रूपाने या ठिकाणी वास्तव्य करते म्हणून यालाही नाव पडलं वेणी. 3 एकत्रित आल्या म्हणून त्रिवेणी. त्रिवेणी संगम या ठिकाणी कुठे? प्रयागराजच्या भूमीमध्ये. आणि त्या त्रिवेणी संगमाचं वर्णन
त्या त्रिवेणी संगमावर भरद्वाज नावाची मुनी त्या ठिकाणी वास्तव्य करतात. भरद्वाज मुनी बसहि प्रयागा, तिन्हि राम पद अति अनुरागा. तापस समत मदया निधाना, परमारथ पद परम सुजान. भरद्वाज मुनी बसई प्रयागा, त्रिवेणी संगमावर भरद्वाज मुनींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये हजारो साधू संत येत असतात. माघ मकर गतर बीज होय, तीर्थपती आवे सब कोय. तीर्थपती म्हणजे तीर्थांचा राजा, प्रयागराजची पवित्र भूमी या त्रिवेणी संगमावर. आणि 6 वर्षातून अर्धा कुंभ भरतो, अर्धा कुंभ. 12 वर्षातून पूर्ण कुंभ भरतो, कुंभमेळा भरतो. दरवर्षी 1 महिना माघ मेळा चालतो. हजारो साधू संत येतात आणि साधू संत या त्रिवेणी संगमावर आणि वेगवेगळ्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी साधू संत वास्तव्य करतात. या त्रिवेणी संगमावर एक आश्रम आहे भरद्वाज मुनींचा. या आश्रमामध्ये काही साधू संतांचं आगमन झालेले, ऋषी मुनींचं आगमन झालेलं आहे. माघमेळा सुरू झालेला आहे, ब्रह्मसूत्र चालू झालेलं आहे, चर्चा सत्र चालू आहे, ज्ञानाचा आदान प्रदान त्या ठिकाणी चालू आहे. ज्ञानाचा आदान प्रदान चालू असलेली ही भूमी त्रिवेणी संगमाची भूमी. आज त्यांच्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य ऋषींचं आगमन झालं. याज्ञवल्क्य ऋषींना पाहिल्याबरोबर भरद्वाज मुनींनी हात जोडले, प्रणाम केला. गुरुदेव, जागबलिक मुनी परम विवेके, भरद्वाज राखे पद टेके. जागबलिक मुनी परम विवेकी याज्ञवल्क्य ऋषी एवढे विद्वान महात्मे, हजारो साधू संत आलेले आणि त्या हजारो साधू संतांमध्ये याज्ञवल्क्य ऋषी जेव्हा दिसले, भरद्वाज मुनी त्यांच्या चरणावर लोळण घालतात, प्रणिपात करतात, गुरुदेवांना त्या ठिकाणी विनंती करतात आणि आसनावर विराजमान करतात. त्यांच्या समोर त्या ठिकाणी भरद्वाज मुनी स्वतः बसलेले आणि याज्ञवल्क्य ऋषींनी विचारलं, भरद्वाज कशा करता मला बसवलं? आणि भरद्वाज मुनींनी प्रार्थना केली, गुरुदेव, माझ्या आणि मनामध्ये संशय आहे. माझ्या मनामध्ये नाद एक संशय बड मोरे, करगत भेद तत्व शुभ तोरे. गुरुदेव, तुमच्या हातामध्ये 4ही वेदाचं ज्ञान आहे, मुखामध्ये 6 शास्त्र मुखोद्गत, वेद मुखोद्गत. गुरुदेव, माझ्या अंतःकरणामध्ये जो संशय आहे, या मार्गदर्शन करून, उपदेश करून आणि माझ्या अंतःकरणामध्ये जे संशय आहे त्या संशयाला त्या ठिकाणी दूर करा. याज्ञवल्क्य ऋषींना जेव्हा हात जोडून भरद्वाज मुनींनी प्रार्थना केली, याज्ञवल्क्य ऋषी विचारतात, भरद्वाज, तुझ्या मनामध्ये संशय? हो, संशय. कोणता संशय? माझ्या मनात एकच संशय, राम कोण आहे? प्रश्न काय? राम कोण आहे? कारण मी आतापर्यंत अनेक राम ऐकलेले. कोणते कोणते ऐकले? एक राम अवधेश कुमारा, 3 कर चरित विदित संसार. नारी विरह दुखूल हे हो अपारा, भयवरो शूरनो रावण मारा. गुरुदेव,
माझ्या मनामध्ये संशय आहे. एक राम अवधेश कुमारा, एक राम मी राजा दशरथाचा मुलगा अयोध्यामध्ये जन्माला आला. सगळ्यांना राम कथा माहिती त्या रामाची, पण एक राम तर ऐकलेला आहे, ज्या रामाची पत्नी रावणाने चोरून नेली आणि त्या सीते करता रावणाचा उद्धार करणारा एक राम ऐकला. दोन्ही राम वेगवेगळे का एकच? प्रश्न आहे. आणि रामाविषयी जेव्हा प्रश्न निर्माण झाला, कारण याज्ञवल्क्य ऋषींच्या ऋषी एवढे विद्वान आहे, भरद्वाज ऋषींना माहिती आहे की राम कथेचे रस रसिक त्या ठिकाणी वक्ते आहेत, त्यामुळे यांच्या मुखामधून रामकथा बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता त्या ठिकाणी आपल्या मनामधली शंका गुरुदेवांना याज्ञवल्क्य ऋषींना त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी जेव्हा पाहिलं की मनामध्ये त्या ठिकाणी शंका यांच्या असू शकत नाही, पण याज्ञवल्क्य ऋषींच्या मुखामधून आणि शास्त्र बाहेर काढायची, रामकथा बाहेर काढायची. का? बुडते हे जान न देख बेडोळा, येत से कळवळा दुनिया. बुडते हे जन न देख बेडोळा, या जगाच्या कल्याणाकरता या मुनींच्या मुखामधून रामकथा बाहेर काढायची. म्हणून हात जोडून विनंती आहे, हात जोडून प्रार्थना आहे. अंतःकरणामध्ये संशय आहे आणि या संशयाला दूर करा असं म्हणल्याबरोबर याज्ञवल्क्य ऋषी बोलू लागले, भरद्वाज तू जो प्रश्न विचारलेला आहे, कोणताही मोठा महात्मा बघा, जे खरे ज्ञानी असतात, जे मोठे महात्मे असतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये अथांग ज्ञान त्या ठिकाणी असतं, ते कधीच म्हणत नाही की मी माझ्या स्वतःच्या मनाचं सांगतो म्हणून. माऊलींनी एवढी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिली, पण स्वतः लिहिली अशी कधीच म्हणले नाही. मग माऊली म्हणतात, रिकामे तोंड करो गेले बडबडन, गीते ऐसे गोड आतुडले. मी ज्ञानेश्वरी गुरूंच्या आशीर्वादाने तयार केली, पण फक्त त्यांचाच आशीर्वाद नाही. अजूनही बरेच मला त्या ठिकाणी मार्गदर्शक मिळाले. कोण मिळाले? व्यासांचा मागुआ घेत भाष्यकार ते वाट पुसतो. माऊलींनी सांगितलं व्यासांचा मागोवा घेतला. भाष्यकारा म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्यजी ज्यांनी गीतेवर भाष्य लिहिलं, त्या भाष्यकाराला त्या ठिकाणी वाट विचारली. व्यासांचा मागोवा घेत घेत भाष्यकारांना वाट विचारत विचारत मी ज्ञानेश्वरी तयार केली. स्वतःच्या मनात मी काही सांगत नाही. कधीही असे सांगण्याची जेव्हा वेळ येते, पाठीमागे घडलेली घटना साधू संत सांगत असतात. माऊलींनी बघा हरिपाठ लिहिला, हरिपाठामध्ये पहिला अभंग लिहिला. माऊलींनी सांगितलं, देवाची द्वारी एक क्षण जरी देवाच्या दारावर उभं राहिलं, चार मुक्ती प्राप्त होईल. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. संसारामध्ये तुम्हाला आणि वाटत असेल, शंका असेल की संसारात भजन करावं की नाही, आज सोनी संसारी, काही हरकत नाही, संसारामध्ये राहा, पण भगवंताचं नामस्मरण करा. वेदाने सुद्धा तेच सांगितलं. आणि शेवटच्या चरणात माऊलींनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी आहे, हे मी सांगत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. कोणी सांगितलं? व्यासांनी सांगितलं. व्यासांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या पदरचं काही सांगत नाही. व्यासांनी सांगितलेले, व्यासांचा अभ्यास करा, व्यासांचं वाङ्मय अभ्यास करा. व्यासजींनी सांगितलेले म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा, मी स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही. तसं याज्ञवल्क्य ऋषी सुद्धा म्हणतात, भरद्वाज तुझे प्रश्न विचारलेले की राम कोण आहे, राम किती आहे, कारण राम एक नाही ना. बघा, संत सपत जपत शंभू अविनाशी, भोले बाबा सुद्धा एका रामाचं रात्रंदिवस भजन करतात. माहिती का तुम्हाला? रात्रंदिवस भजन चालले भोले बाबाचं.
रात्रंदिवस भजन भोले बाबाचं करतात. कोणतं करतात? श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करे महादेव. श्रीराम जय राम भजन करे महादेव. भजन करी महादेवन राम पूजी सदाशिव. संतत जपत शंभू अविनाशी. भोले बाबा सुद्धा रामाचं भजन करतात. अहो बघा, भोले बाबा रामाचं भजन करतात असं नाही. अजून कुठं कुठं राम राम बघा. जगात तर माणूस मेला, माणूस गतप्राण झाला आणि मग त्याची जर अंत्ययात्रा निघाली, काय म्हणतात? राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य, राम नाम सत्य. या रामाचं नाव राम नाव घेतात. कोणता राम? रामाने के ना सगळे सांगा मला. रामाविषयी प्रश्न विचार. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, मी माझ्या मनाचं सांगत नाही. एक वेळेस सतीला सुद्धा त्या ठिकाणी अशी शंका निर्माण झाली होती. भोले बाबांची अर्धांगिनी असलेली सती मैया, त्या सती मैयाला सुद्धा अशी शंका निर्माण झालेली होती. आणि मग याज्ञवल्क्य ऋषींनी लगेच भरद्वाजाला सांगायला सुरुवात केलं. भरद्वाज, भोले बाबांची अर्धांगिनी त्या सतीला सुद्धा अशी शंका निर्माण झाली होती. याज्ञवल्क्य ऋषींनी असं बोलल्याबरोबर या भरद्वाज मुनी म्हणले, जेव्हा सतीच्या मनामध्ये, माता सतीच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली, मग भोले बाबांनी आणि सती मैयाच्या मनामध्ये असलेला संशय, शंका कशी त्या ठिकाणी दूर केली त्याचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगत असताना याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, आता एक वेळेचा विषय, भोले बाबांची कथा तुम्हाला सांगतो. एक वेळेचा प्रसंग. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभजर सिपाही. संग सती जगत जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर जाय. कथा किती वाजेपर्यंत चालू द्यायची सांगा बरं? 10 मिनिटं चालू द्यायची पाहिजे. तिकडच्या स्वयंपाकाचा आढावा घ्या आणि सूचना द्या, कारण 10 वाजलेले. आवरला असेल तर आवरून घेऊ, पहिला दिवस आहे. जेव्हा एक बार त्रेता जुग माही शंभू गए कुंभजरी सिपाही. एक वेळेचा प्रसंग आहे. भोले बाबा सती मैयाला घेऊन निघालेले. कशा करता? भोले बाबांना ऐकायची होती रामकथा, आणि रामकथा ऐकायची म्हणून भोले बाबा निघाले रामकथा ऐकण्याकरता. आणि निघाले कोणाकडे जावं, कोणाकडे जावं. त्यावेळेस रामकथा करण्यामध्ये श्रेष्ठ महात्म्याचा नंबर अगस्त्य ऋषी अंकाई पर्वतावर राहत होते. मनमाडच्या जवळ अंकाई पर्वत.
आणि त्या काही पर्वतावर अगस्त्य ऋषींचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. या अंकाई पर्वताच्या दिशेने भोले बाबा निघाले. संग सती जगजननी भवानी. भोले बाबांनी सतीला त्या ठिकाणी घेतलेले आणि सतीला सोबत घेतलं. सतीला सांगितलं आपण रामकथा ऐकायला चाललेलो आहोत. आज जे अगस्त्य ऋषी आहे ना, जे रामकथाकार आहे ना, एवढे विद्वान आहे, एवढे मोठे कथाकार आहे, एवढे श्रेष्ठ कथाकार आहे, एवढे भाविक कथाकार आहे. जेव्हा मोठेपणा गायला स्वतः भोले बाबा. आता भोले बाबा ज्यांचा मोठेपणा त्या ठिकाणी गातात किती मोठे असेल अगस्त्य मुनी. पण जेव्हा अगस्त्य ऋषी सतीने मनामध्ये एक असा विचार केलेला होता, आता ज्या अर्थी भोले बाबा एवढं मोठेपणा गोडवा गात आहेत, त्या अर्थी अगस्त्य ऋषी वर बसलेले असतील, उंच आसनावर बसलेले असतील. त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल, त्यांच्या समोर लोटांगण घालावं लागेल, त्यांच्या चरणावर प्रणिपात करावा लागेल, विनंती करावं लागेल, बाबा कथा सांगा, प्रार्थना करावी लागेल, बाबा कथा सांगा. आणि मग बाबाला जर त्या ठिकाणी मूड असला तर बाबा कथा सांगेल. याज्ञवल्क्य ऋषींचा मोठेपणा त्या ठिकाणी गायला गेला, मोठे श्रेष्ठपणा त्या ठिकाणी गायला गेला. आणि जेव्हा श्रेष्ठपणा त्या ठिकाणी गायला गेलेला आहे, या सतीच्या मनामध्ये असं एक त्या ठिकाणी रूप तयार झालं. एक सुंदर त्या ठिकाणी तिने असा विचार केला सती मैयाने, अगस्त्य मुनी त्या ठिकाणी वर बसलेले असतील, आपल्याला त्यांच्याजवळ साष्टांग लोटांगण घालावा लागेल. पण जेव्हा अगस्त्य ऋषींजवळ भोले बाबा आणि सती मैया आले, अगस्त्य ऋषींनी पाहिलं भोले बाबाचं आगमन झालं. भोले बाबाला पाहिल्याबरोबर उठून उभे राहिले आणि भोले बाबांच्या समोर साष्टांग लोटांगण घातलं अगस्त्य ऋषींनी. आणि भोले बाबांनी सांगितलं, हे बघ सती, ज्याचा मी तुला यावं इथून तिथून गोडवा सांगत आलो ना, त्या मुनीचा, तीच हे अगस्त्य मुनी, हेच रामकथाकार, हेच ज्ञानी महात्मा, हेच मी तपस्वी महात्मा. सतीच्या मनामध्ये असं चक्रुनी तयार झालेलं होतं. सतीने विचार केला होता, बाबा उंच आसनावर बसलेले असतील, ज्ञानी आहे ना मोठे. सती मैयाने विचार केला. सती मनात विचार करते की हा बाबा तर आत्ताच लागला पाया पडायला, हा बाबा आधीच लागला लोटांगण घालायला, हा बाबा काय कथा सांगणार आहे. सतीच्या मनामध्ये शंका, संशय निर्माण झाला. हा बाबा काय कथा सांगणार. अहो अगस्त्य ऋषी एवढे ज्ञानी आहे, एवढे ज्ञानी आहे, पण त्यांच्या सरळ स्वभावाला सती समजू शकली नाही सती. आणि म्हणून सतीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, हा बाबा आधीच लागला पाया पडायला, हा काय कथा सांगणार, हा काय कथा सांगणार, अशी शंका त्या ठिकाणी निर्माण झाली. 9 दिवस त्या ठिकाणी कथा चालली. 9 दिवस त्या ठिकाणी भोले बाबा अंकाई पर्वतावर त्या ठिकाणी वास्तव्य करतात. भोले बाबांना सतीला आणि अगस्त्य मुनींचा सरळपणा कळाला नाही. कारण माऊलींनी सांगितलेले बघा, का फळाली तरुची शाखा, सहजे भूमी श्री उतरे देखा. ज्या फांदीला फळं जास्त लागत असतात, ती फांदी जमिनीच्या दिशेने अधिक झुकत असते. ज्या फांदीला जास्त फळं लागतात, ती फांदी खाली वागते, खाली झुकते, लीन होते, नम्र होते. आणि ज्या फांदीला एकही कळी लागत नाही ना फुल लागत नाही, ती फांदी कधी वाकत मोडल पण वाकणार नाही, लीनता कधी ते. जेव्हा त्या ठिकाणी बघा ना, ज्यांचं जास्त ज्ञान असतं, ज्यांच्याकडे अथांग ज्ञान आहे,
जसं नदीमध्ये पाणी जर 25, 30 फूट 40 फूट 50 फूट खोल पाणी असेल तर नदी अशी शांत वाहते, पाणी भरपूर आहे पण तिचा आवाज अजिबात येत नाही. आणि जिथं पाणी फूट भरे असं खाळ 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 वाजत असत. उथळ पाण्याला खळखळाट भार म्हणतात. पाणी अर्धा फुटाचे, पाणी 1 फुटाचे, पण असं खाळ 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 त्या ठिकाणी वाजत असत. ज्याच्याकडे ज्ञान कमी असतो ते अल्पज्ञानी पण गर्व शिरोमणी असतो. पण जो खरा ज्ञानी आहे त्या ज्ञानाचा गुण आहे. ज्ञानी हा नम्र होत असतो, ज्ञानी हा त्या ठिकाणी लीन होत असतो. अगस्ती ऋषींचा त्या ठिकाणी साधेपणा सरळपणा सती मैयाला त्या ठिकाणी कळाला नाही. अंकाई पर्वतावर आणि सुंदर रामकथा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ती रामकथा आता आजचे दिवस चालू द्या, कारण आपल्याला कथा आवरायची, अजून पुढे पंगत होणार आहे. आज त्रिवेणी संगमावर ज्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज मुनींना आणि रामकथा सांगत आहे तीच आपल्याला सुंदर झाकी सुंदर पात्र आज या ठिकाणी कथेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायचे आहे. मध्यभागी रस्ता ठेवा जरा असा. महिला मंडळी इकडे सारखा काही इकडे सारखा इकडे थोडं. महिला मंडळी इकडे सारखा इकडे मध्यभागी असा रस्ता ठेवायचा. जास्त नाही, थोडी जागा ठेवा. त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी आणि भरद्वाज मुनींचा संवाद जो चालू झालेला आहे. आता तो संवाद 7 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे. 7 दिवस ती कथा त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि त्या 7 दिवस कथेचा आपल्याला आनंद लुटायचा आहे. आज कथेचा प्रथम दिवस. आज कथेला या ठिकाणी पहिला दिवस असल्यामुळे थोडा उशीर झाला, कारण आपली शोभायात्रा होती आणि त्याच्यामुळे उशीर झाला. पण उद्यापासून आपली कथा ठीक 7ला सुरू होईल. 10 वाजेपर्यंत आपली कथा या ठिकाणी रोज चालणार आहे. याज्ञवल्क्य ऋषींचं आगमन या ठिकाणी होत आहे. ज्ञानी महात्मा तपस्वी महात्मा आणि याज्ञवल्क्य ऋषींसोबत त्या ठिकाणी भरद्वाज मुनींचं आगमन सुद्धा या ठिकाणी होऊ लागलेले. चला स्वागतम सुस्वागतम स्वागतम गुरुराज. स्वागतम सुस्वागतम स्वागतम गुरुराज.
शरणागता सीता